अध्यक्ष परमादरणीय बहन मायावती जी यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशामध्ये आज 24 डिसेंबर प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा मुख्यालय कलेक्टर ऑफिस वरती एक दिवसीय धरणा निदर्शन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। बहनजीच्या आदेशानुसारच नागपूरमध्ये सुद्धा माझ्या नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण पदाधिकारी नागपूर जिल्हा युनिटच्या माध्यमातून महिला कमिटी आणि सर्वांनी या धरणा निदर्शन मध्ये येऊन या धरणा निदर्शन मध्ये आपला सहयोग दिला। मी जिल्हा अध्यक्षाच्या नाते मी सर्व माझ्या आया बहिणींच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा धन्यवाद देतो। हा धरणा एक दिवसीय धरणा होता। त्यासोबतच आम्ही कलेक्टरांना राष्ट्रपतीच्या नावाने निवेदन दिलेले आहे की ज्या अमित शहाने संसदेमध्ये बाबासाहेबांचा जो अपमान केला, ज्या बाबासाहेबांच्यामुळे तो संसदेत जाऊ शकला, ज्या बाबासाहेबांमुळे हा देश चालत आहे, त्यांच्या संविधानामुळे देश चालत आहे, त्या संविधान निर्मात्याचा ज्यांनी अपमान केला त्याच्या विरोधामध्ये आम्ही हा आंदोलन केलेला होता। आणि आमची मागणी आहे की अमित शहाने या देशातल्या सर्व जनतेची माफी मागावी। जर अमित शहा या देशातल्या जनतेची माफी मागणार नाही तर कदाचित बहनजीच्या आदेशानुसार समोर पुन्हा मोठं आंदोलन केले जाईल आणि त्यावेळेस या देशाला आणि या सरकारला पळो की सडो अशी स्थिती आम्ही आणून ठेवू। त्यामुळे आमची मागणी आहे की अमित शहाने आपले शब्द वापस घ्यावे आणि अमित शहाने बाबासाहेबांच्या नावाचा ज्या प्रकारे हे केलेलं आहे त्याच्यावर त्यांनी माफी मागावी जाहीरपणे। याकरिता आम्ही सगळे नागपूर जिल्ह्यातले सगळे युनिट इथे उपस्थित झालेलो आहोत। करीन तर मला सांगतो त्याच प्रकारे ज्या महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये बीजेपीची सरकार पूर्ण मेजॉरिटी मध्ये आली। मला हे म्हणायचं आहे की या महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या नंतर द आयरन लेडी बहन मायावतीजींनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर आवाज उचललेली होती। कारण बहुजन समाज पार्टीची जी वोट बँक आहे फुले शाहू बाबासाहेब मान्यवर कांशीराम साहेबांना मानणारी आणि बहनजीच्या नेतृत्वाला मानणारी बाबासाहेबांच्या हत्ती चुनाव चिन्ह आणि हा निळा झेंडा या बहुजन समाज पार्टीपाशी असल्यामुळे हा बहुजन समाज बसपा सोबत आहे। परंतु या इलेक्शन मध्ये जे वोट बीएसपी ला मिळाले ते नगण्य वोट होते। याचा अर्थ असा आहे की जिथे लाखो वोट आहेत तिथे आम्हाला सैकड़ो पर्यंत नाही मिळाले। याचा अर्थ ह्या मनुवादी पार्टींनी ईव्हीएमच्या माध्यमातून आमचे वोट बहुजन समाजाचे आणि बहुजन समाज पार्टीचे वोट जिंकणाऱ्या उमेदवाराच्या खात्यामध्ये फॉरवर्ड केले, ट्रान्सफर केले, हा स्पष्ट आमचा आरोप आहे। त्यामुळे बहुजन समाज पार्टीचे वोट कमी झाले। माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही हतोत्साहित होऊ नका। आपली जय विजय या ईव्हीएमने आपल्याला विजय मिळू नाही दिली। ईव्हीएम मुळे आम्ही पराजय झालो आणि या ईव्हीएमच्या विरोधात आम्ही संपूर्ण देशामध्ये आंदोलन करणार होतो। परंतु या मुद्द्यापासून हा लोकांनी कुठल्याही प्रकारे अवेअर व्हायला नको, यांना हा मुद्दा माहित असायला नको किंवा ह्या लोकांनी कुठल्याही प्रकारे ऑब्जेक्शन घ्यायला नको। याकरिता त्वरित मात्र यांची सरकार बनते आणि बनता बरोबर इकडे मुख्यमंत्री बनते, शपथ घेते आणि परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस होते आणि त्यातही ते जे संविधानाची प्रतिकृती तोडल्या गेली त्या प्रतिकृती तोडण्यावाल्याला मुख्यमंत्री म्हणतो की तो माथेपेरू आहे। अरे तो माथेपेरू असेल तर त्याला आताच तोडायची कशी काय दिमाग आला ना, आताच कशी काय अक्कल आली त्याला? आमचा आरोप आहे कुठलाही माथेपेरू असं काम करू शकत नाही। यांनी जेव्हा गांधीचा मर्डर झाला त्यावेळेसही त्यांनी माथेपेरूनी मारलं म्हणला होता, परंतु नाथूराम गोडसे आणि त्यांचा वेल प्लान होता ज्या प्लानच्या तहत गांधीची हत्या केला होता। आमचा हा आरोप आहे की यांचं सुनियोजित षडयंत्र होतं की या देशामध्ये विषयापासून तुम्हाला भटकवायचं होतं आणि ते करण्यात ते सक्सेस झाले। त्यानंतर संसदेमध्ये या विषयापासून भटकवण्याकरिता सुद्धा अशाच प्रकारच्या षडयंत्र केला गेला आणि आज देशामध्ये चित्र निर्माण झालेलं आहे की ज्या बाबासाहेबांचं नाव, ज्या महापुरुषाच्या संविधान निर्मात्याचं नाव, ज्या पक्षांना घेणं आजपर्यंत कठीण झालेलं होतं, आज त्या पक्षांची मजबुरी झालेली आहे की त्यांना बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय या देशातलं राजकारण करू शकत नाही। आणि ही मजबुरी पैदा केलेली आहे मान्यवर कांशीराम साहेबांना आणि बहन कुमारी मायावतीजींना। म्हणजे बहुजन समाज पार्टीला श्रेय जाते की ज्यामुळे बाबासाहेब गल्लीपासून दिल्लीपर्यंत
पूर्ण देशातल्या कोण्या कोपऱ्यामध्ये पोहोचले आणि प्रत्येक पार्टीला वाटायला लागलं की बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आपण या देशामध्ये राजकारण करू शकत नाही। आज सगळ्या लोकांची मजबुरी झालेली आहे, सत्ता विपक्षाचे लोक बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय आज ते संसद आणि तुमचं मीडिया दाखवून राहिलेलं आहे। तर ही सगळ्यात मोठी विजय आहे, जय आहे आमची।